ठरलं तर मग प्रेक्षकांनो, आजच्या या भागाचा आढावा घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटतोय आणि मी तुम्हाला सांगतो, आजचा भाग म्हणजे खरोखरच एक जबरदस्त अनुभव आहे. कारण आज जे घडलंय ते ऐकून तुमचं मन एकाच वेळी हेलावेल, धडकी भरेल आणि डोळ्यात पाणी पण येईल. अस्मिताला आज मुलगा झालाय प्रेक्षकांनो. हो, बरोबर ऐकलंत तुम्ही. पण हे सगळं इतक्या नाट्यमय पद्धतीने घडलंय की आधी संपूर्ण कथा ऐकल्याशिवाय त्या आनंदाचा खरा अर्थच कळणार नाही. तेव्हा सोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि बघत राहा आजच्या संपूर्ण रिव्ह्यू. कारण आज प्रत्येक सीन एकापेक्षा एक जड आहे. तर सुरुवात होते अस्मिता आणि प्रिया या दोघींपासून. या दोघी एकत्र घरी परत येतात. आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या प्रेक्षकांनो. प्रियाने हे सगळं मुद्दाम योजलेलं असतं. ती अस्मिताला घरी घेऊन आलेली असते, पण तिचे कारण काय? तर पर्स विसरली म्हणून. पण खरं कारण वेगळंच आहे. प्रिया मनात एक डाव रचत असते आणि त्या डावाचा भाग म्हणजे अस्मिताने घरात जे काही चाललेलं आहे ते ऐकावं, तिला त्या सगळ्याचा धक्का बसावा आणि त्यातून प्रियाचा स्वार्थ साधला जावा. ही प्रिया म्हणजे एक नंबरची धूर्त पात्र आहे, हे आपल्याला माहीतच आहे. पण आज तिने जे केलंय ते खरोखरच निर्दयपणाची परिसीमा आहे. एखाद्या गर्भवती स्त्रीला जाणून बुजून धक्का बसेल असं करणं हे कुठल्याही चांगल्या माणसाला पटणार नाही. पण प्रियाला अस्मिताच्या तब्येतीशी काडीचाही संबंध नाहीये. तिला फक्त स्वतःचं काम साधायचं आहे आणि त्यासाठी ती कुठल्याही थराला जायला मागे नाही. तर अस्मिता आणि प्रिया घरात शिरतात आणि त्याचवेळी आतमध्ये सुभेदार मंडळी सचिनबद्दल खूप महत्वाची चर्चा करत असतात. प्रतापराव अत्यंत व्यथित मनाने बोलत असतात. माझ्या अस्मिताला अजून किती सहन करावं लागणार या विचाराने ते आतून पूर्णपणे तुटलेले असतात. एका बापाचं हे दुखणं किती खोल असतं ना प्रेक्षकांनो. आपल्या मुलीला त्रास होताना बघणं कुठल्याही आईबापाला सहन होत नाही आणि प्रतापरावही त्याला अपवाद नाहीत. ते जे बोलतात ते ऐकून मनात खूप हळवेपणा येतो. इकडे प्रिया अस्मिताला जवळजवळ दरवाजापाशी घेऊन येते आणि आतून येणारे आवाज अस्मिताच्या कानावर पडायला लागतात. आतमध्ये अश्विन सांगत असतो की त्याला हे खरं वाटत नाही. सचिनबद्दल जे सांगितलं जातंय ते त्याच्या मनाला पटत नाहीये. तो म्हणतो, असं कसं शक्य आहे? साक्षीसारखी दिसणारी दुसरी कुणी मुलगी असू शकते का? त्यावर सायली अत्यंत ठामपणे उत्तर देते आणि म्हणते की तिने आधीही सांगितलं होतं, पण त्यावेळी तिच्या बोलण्यावर कुणी विश्वास ठेवला नाही. आता तिने पुरावा आणला आहे. सायलीने तिच्या मोबाईलमधले फोटो बाहेर काढले आणि सगळ्यांना दाखवले. सचिन आणि साक्षी एकत्र. या फोटोंनी सगळ्यांना एकाच वेळी जबरदस्त धक्का बसतो. घरात एकदम शांतता पसरते आणि त्या शांततेत फक्त अश्विनचा अविश्वास आणि इतरांचा संताप हे दोन भाव एकत्र तरंगत राहतात. प्रिया मनात अत्यंत समाधानाने विचार करत असते, हाच विषय चाललाय. आता मध्ये बोलणं थांबवायचं नाही, सगळं अस्मिताच्या कानावर पडू द्यायचं. ही अस्मिता एकदा ख्या अर्थाने धक्क्यात गेली की मग माझ्या त्रासातून मी मोकळी होईन. हा विचार किती थंड आणि क्रूर आहे ना प्रेक्षकांनो. एका जीवाशी खेळण्याचा, स्वतःच्या फायद्यासाठी कुणाला दुखावण्याचा हा खेळ बघताना खरोखरच अंगावर काटा येतो. पण असे लोक जगात असतात आणि त्यांचं खरं रूप एक दिवस समोर यायलाच लागतं, हेही तितकंच खरं आहे. अस्मिताला आता आत काय बोललं जाते ते ऐकू येते. प्रिया तिला म्हणते, अरे बापरे, हे काय ऐकतोय आपण? सचिन आणि साक्षी. ती साक्षी म्हणजे जी तुरुंगात मेली असं सांगितलं जात होतं, तीच का? मग सायलीने सचिन आणि साक्षीला एकत्र कसं बघितलं? हे सगळं खरं तर काय आहे? प्रिया मुद्दाम असा आव आणते जणू काही तिला काहीच माहीत नाही. पण आतून ती खुश असते, कारण हे सगळं अस्मिताच्या कानावर पडतंय. अस्मिताच्या मनात आता एकाच वेळी शेकडो विचार येतायत. ती सुन्न होत जाते. आतमध्ये कल्पनाताई खाली बसतात. एकदम जागेवरच त्यांचं अवसान गळतं. त्या म्हणतात, मी त्या सचिनच्या वागण्याकडे, माझ्या अस्मिताकडे बघून दुर्लक्ष करत राहिले. पण हे असलं काहीतरी होईल असं मला कधी वाटलंही नव्हतं. त्यांच्या आवाजात जो वेदनेचा सूर आहे तो ऐकून मन जड होतं. प्रतापराव म्हणतात, त्यांना संताप आवरत नाहीये. त्या सचिनवर हात उगारून काय होईल, पण राहावत नाही. अश्विन म्हणतो की सायलीने सांगितलं म्हणूनच आपण त्याच्याशी नीट वागण्याचा प्रयत्न करत होतो. पण आता हे सगळं कळल्यानंतर तो माणूस या घरात पुन्हा दिसता कामा नये. हे ऐकून अर्जुनचा संताप उफाळतो. तो म्हणतो, तो माणूस माझ्या समोर आला तर त्याला कायमच्या आत टाकेन. चैतन्य मात्र यावेळी शांत डोक्याने विचार करतो आणि म्हणतो की आपण सगळ्यांनी आधी शांत व्हायला हवं आणि हे सगळं अस्मिताच्या कानावर पडता कामा नये. पण हे सगळं आधीच खूप उशीर झालेला असतो. अस्मिताने सगळं ऐकलेलं असतं आणि ऐकलंच नाही तर सायलीने दाखवलेले फोटोही तिने पाहिलेले असतात. अस्मिताला एक जबरदस्त धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं होतं. एखाद्या स्त्रीने आयुष्यात किती सहन करावं याला काही सीमा असते का? अस्मिता इतके दिवस स्वतःला सावरत होती,
स्वतःच्या पोटातल्या बाळासाठी जगत होती आणि आता हा धक्का. त्याचवेळी तिच्या पोटात जोरात कळ येते. तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते. इकडे प्रतिमाताईंचा सीन त्यांनी मध्येच दाखवलाय. प्रतिमाताई त्यांच्या घरी भाजी निवडत बसलेल्या असतात. त्यांच्या मनात सायलीचं बोलणं घोळते. सायलीने त्यांना फोनवर जे सांगितलं ते आठवत राहतं. तन्वीबद्दल म्हणजे प्रियाबद्दल प्रतिमाताईंना मनातून काहीतरी खटकतंय. आपल्याच मुलीबद्दल आई म्हणून त्यांना जे वाटायला हवं ते वाटत नाहीये, हे त्यांना स्वतःलाच समजत नाहीये. माझ्याच मुलीबद्दल मला असं का वाटतं, या विचाराने त्या अस्वस्थ आहेत. तेवढ्यात सुमन येते आणि विचारते, काय झालं वहिनी, एवढ्या विचारात का आहात? प्रतिमाताई म्हणतात, सुमन, मी तुला आधीही सांगितलं होतं, माझ्या आणि तन्वीमध्ये एक प्रकारचा दुरावा जाणवतोय मला, एक अनोळखी अंतर. मी सायलीलाही हे सांगितलं. सायली म्हणाली, असा विचार येणं चुकीचं नाही आणि ती मला मदत करणार आहे. मी थोडी वाट बघते, मग मीच फोन करते सायलीला. सुमन म्हणते, पण वहिनी, तुम्ही हे दादांना सांगितलंय का? प्रतिमाताई लगेच म्हणतात, नाही, आणि मी सांगणारही नाही. त्यांनी तन्वीच्या विरहात किती वर्ष काढली. आता ती परत आल्यानंतर असं काही त्यांच्या समोर नाही ठेवायचं. आधी मला स्वतःला खात्री पडू दे, मग बघू. सुमन म्हणते, वहिनी, मला समजतं तुमचं. एखाद्या मुलीचं तिच्या आईशी नातूच जुळत नसेल तर आईच्या मनात काय होत असेल याची कल्पनाच करवत नाही. तुम्ही हे नक्की शोधा वहिनी, मी आहे तुमच्यासोबत. हे ऐकून प्रतिमाताईंना थोडा दिलासा मिळतो आणि आपल्याला कळतं की प्रियाचं खरं रूप उघड होण्याची प्रक्रिया आता एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून सुरू झाली आहे. एकीकडे अर्जुन आणि सायली संशय घेतायत, तर दुसरीकडे प्रतिमाताई स्वतःच्या मातृहृदयाच्या आवाजाला ऐकतायत. प्रिया कितीही चलाख असली तरी सत्य लपतं नाही, ते एक दिवस समोर येतंच. आता पुन्हा आपण येतो त्या मुख्य प्रसंगाकडे. अस्मिताला कळ येते आणि ती जागेवरच बसते. सगळे सुभेदार घाबरतात. सायली आधी पळत येते तिच्याकडे आणि विचारते, काय झालं ताई? अस्मिता जोरजोरात किंचाळायला लागते. कल्पनाताई एकदम उठतात. बापरे बापरे, अस्मिता, काय झालं बेटा? चैतन्य पाणी आणतो. अश्विन तिला सावरायचा प्रयत्न करतो, पण अस्मिता आता बेशुद्ध पडते. या एका क्षणाने संपूर्ण घराचा जीव घशाशी येतो. हॉस्पिटलमध्ये आता थोडी धावपळ दिसते. डॉक्टरांचे येणजाण वाढलेलं आहे. नर्सेस आत बाहेर करतायत. अश्विन घाबरतो. सायली त्याला म्हणते, भाऊजी, आत विचारून या. अश्विन डॉक्टरांना गाठतो आणि विचारतो, काय परिस्थिती आहे? डॉक्टर म्हणतात, थोडी काळजी आहे, पण आम्ही प्रयत्न करतोय. सगळं उत्तम होईल असं आम्ही सांगू शकत नाही अजून, पण आम्ही बेस्ट करतोय. हे ऐकून कल्पनाताईंचा जीव घशाशी येतो. सायली त्यांना म्हणते, आई, डॉक्टर म्हणाले प्रयत्न सुरू आहे, नका काळजी करू. ती कल्पनाताईंना काही जड ऐकवत नाही. प्रतापरावांना अर्जुनचा फोन येतो. ते सांगतात, बेटा, काहीच कळत नाहीये. मी आयुष्यात इतका कधी खचलो नव्हतो. अर्जुन म्हणतो, डॅड, डोंट वरी, मी येतो तिकडे. अस्मिताईला काही होणार नाही. इकडे प्रिया मात्र घरी मस्त गादीवर लोळत असते. ती मनात विचार करते, माझा प्लान इतका जोरात काम केला असेल असं मला वाटलंच नव्हतं. अस्मिता हॉस्पिटलमध्ये गेली. आता अर्जुन आणि सायली त्या दुखण्यात बुडालेले असतील. माझ्याबद्दल काय शोधलंय ते शोधायला त्यांना वेळच मिळणार नाही. आणि मग कुठली तन्वी आणि कुठली प्रिया, सगळं मिटून जाईल. ती मोठ्याने मनाशीच हसते आणि पांघरून घेऊन पसरते. पण प्रेक्षकांनो, असले विचार करताना ती हे विसरते की सत्य कधीही लपतं नाही आणि जे पेरतो ते उगवतंच. तिचा हिशोब खूप लवकरच चुकणार आहे. आता सचिन आणि साक्षीकडे जाऊयात. ते अजूनही त्या कपाटात दडलेले आहेत. पोलीस आत येऊन सगळीकडे तपास करतात. या घराला सील केलेलं असतं, पण साक्षी एका मोठ्या खिडकीतून ये जा करत असते. हे आपल्याला मागे दाखवलेलं होतं. पोलीस सगळीकडे बघतात, पण कुणी सापडत नाही. शेवटी ते निघून जातात. कपाटातून बाहेर पडल्यावर सचिनला सुटल्यासारखं वाटतं, साक्षीलाही. पण ते जास्त वेळ इथे थांबू शकत नाहीत हे त्यांना कळतं. साक्षी सचिनला म्हणते, आपल्याला इथून निघायला हवं. ती त्याला सांगते की ते दोघे आता शहर सोडणार आहेत, नवीन नावाने, नव्या ठिकाणी. सचिन हे ऐकून मनात विचार करतो, ठीक आहे, जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत. त्याच्या चेहऱ्यावर ती सोय पाहण्याची वृत्ती स्पष्ट दिसते. इकडे अर्जुन आणि चैतन्य त्या लोकेशनवर पोहोचतात. अर्जुन म्हणतो, फोनचं लोकेशन इथेच दिसतंय, पण आजूबाजूला काहीच वस्ती नाही. चैतन्य म्हणतो, कदाचित त्याने फोन इथून बंद केला आणि पुढे गेले असतील. अर्जुन म्हणतो, पुढे तपास करूयात. ते दोघे पुढे जातात. अर्जुनच्या मनात संताप आणि काळजी या दोन्ही गोष्टी एकत्र उफाळत आहेत. त्या सचिनने जे केलंय ते त्याला क्षमा करता येणार नाही, पण त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये अस्मिताची काय परिस्थिती असेल याची काळजी त्याला भंडावत आहे. हॉस्पिटलमध्ये अचानक गर्दी जाणवायला लागते. आत जास्त हालचाल होते
नर्सेस धावतायत, डॉक्टर आत बाहेर करतायत. अश्विन आणि सायली घाबरतात. अश्विन डॉक्टरांना अडवतो आणि विचारतो, काही झालंय का आत, सगळं ठीक आहे ना? डॉक्टर थोडं थांबतात आणि म्हणतात, थोडी कंडिशन अजून सुधारत आहे, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, टेन्शन घेऊ नका. पण कल्पनाताईंना ते नीट ऐकू येत नाही. त्यांना वाटतं काहीतरी गडबड आहे. त्या सायलीला विचारतात, काय म्हणाले ग डॉक्टर? सायली शांतपणे म्हणते, आई म्हणाले प्रयत्न सुरू आहेत, सगळं ठीक होईल. ती कल्पनाताईंना उगाच जड ऐकवत नाही. कारण सायलीला माहीत आहे की आता या माणसांना धीर हवाय, घाबरवणं नको. अड्याच वेळात आपल्याला बाळाच्या रडण्याचा आवाज येईल. सायली डोळे पुसते आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न करते. आत डॉक्टरांची टीम अस्मितासाठी झटत असते. अस्मिताला खूप त्रास होत असतो, पण डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरी करायचा पूर्ण प्रयत्न करत असतात. बाहेर सगळे श्वास रोखून आहे. कल्पनाताई सतत देवाचं नाव घेत असतात. प्रतापराव गप्पा आहे, पण त्यांचे ओठ हलत असतात. ते मनात काहीतरी मागत असतात. सायली हात जोडून उभी असते. अश्विन डोळे मिटून आहे. अर्जुन पायाखाली मोजत राहतो. आणि मग अचानक त्या शांत हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एक आवाज घुमतो. लहान, नाजूक, पण इतका जीव भरलेला, एका नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज. एकाच क्षणात सगळ्यांचे चेहरे बदलतात. डोळ्यातून पाणी येतं, पण ते आनंदाचं असतं. त्या एका आवाजाने सगळं दुखणं, सगळं टेन्शन क्षणात कुठेतरी पळून जातं. डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात, अभिनंदन, मुलगा झाला आहे. कल्पनाताई हात जोडतात आणि वर बघतात. डोळे पाण्याने भरलेले असतात. प्रतापराव खुर्चीतच मागे टेकतात. त्यांना एकदम हलकं वाटतं. अर्जुन जागेवरच थांबतो. त्याला विश्वासच बसत नाही, इतक्या लवकर. डॉक्टर म्हणतात, आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. हे ऐकून सगळे एकमेकांना मिठ्या मारतात. प्रतापराव अर्जुनला घट्ट धरतात. ते म्हणतात, चला, मी आजोबा झालो. अर्जुन हसतो आणि म्हणतो, कल्पनाताई, काँग्रॅच्युलेशन. कल्पनाताई म्हणतात, थँक्यू बाळा, मामा झालास तू. सायली म्हणते, आता बाळाला कधी बघायला मिळेल? अश्विन म्हणतो, थोडा वेळ लागेल, सगळं नीट झाल्यावर जाऊयात भेटायला. अर्जुन म्हणतो, मला आत्ताच बाळाला उचलायचे हातात, त्याचे खूप लाड करायचे. अश्विन हस्त म्हणतो, दादा जरा धीर धर रे. हे बघून आपल्यालाही हसू येतं. इतक्या ताणानंतर हे हलकं हास्य किती मोठा दिलासा देतं. सगळे सुभेदार या क्षणी एकत्र आहे, आनंदात आहे, आणि हे बघताना मनात एक उबदारपणा येतो. आता पुढच्या प्रोमो दाखवतात, आणि तो पण जबरदस्त आहे. अर्जुन आणि सायलीला कळलंय की प्रियाने हे मुद्दाम घडवून आणलं, म्हणजे अस्मिताला सगळं कळेल असं जाणून बुजून केलं. सायली म्हणते, मला हे अस्मिता ताईंच्या कानावर पडायला नको होतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे प्रियाने मुद्दाम अस्मिताईला घेऊन गेली, मुद्दाम घरी आणलं, जेणेकरून सगळं कळेल. त्याचवेळी ते दोघे प्रियाला श्रीसोबत बघतात. हा श्री म्हणजे प्रियाचा जुना बॉयफ्रेंड. अर्जुन आश्चर्याने विचारतो, हा इथे काय करतोय? सायली म्हणते, हो, हाच तो श्री. अर्जुन म्हणतो, मग याच्याशी बोलायलाच हवं. प्रियाने आणलेल्या जेवणाच्या डब्याच्या निमित्ताने ती हॉस्पिटलमध्ये आलेली असते, आणि त्याचवेळी श्री तिथे दिसतो. म्हणजे प्रियाने जे काही जाळं विणलंय ते आता आणखी उकलत जाणार आहे. प्रियाचं खरं रूप आता एकाच वेळी खूप ठिकाणाहून उघड होतंय. एकीकडे प्रतिमाताई त्यांच्या मनातल्या शंकेचा पाठपुरावा करत आहे. दुसरीकडे अर्जुन सायलीला प्रियाचा डाव कळला आहे, आणि आता हा श्रीही समोर आलाय. सत्य असंच असतं प्रेक्षकांनो, ते एकाच दिशेने येत नाही, एकाच वेळी अनेक बाजूंनी येतं, आणि मग खोटं कुठेच दडता येत नाही. आजचा भाग खरोखरच खूप जड होता, भावनिकदृष्ट्याही आणि नाट्यदृष्ट्याही. एकीकडे अस्मिताची प्रसूती, बाळाचं जन्म घेणं, सगळ्या सुभेदारांचं ते रडणं, हसणं, मिठी मारणं, हे सगळं बघताना मन भरून येतं. दुसरीकडे सचिन आणि साक्षीच्या तो थरार, त्यांचं लपणं, साक्षीने केलेल्या भयंकर कबुलीजबाबाचा धक्का, हे सगळं बघताना श्वास थांबतो. आणि मध्येच प्रियाचं ते थंड, निर्दयी वागणं बघताना संताप येतो. या 3 वेगवेगळ्या धाग्यांना एकाच भागात एकत्र गुंफायचं काम त्यांनी किती सुंदर केलंय, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. अस्मिता या पात्राबद्दल बोलायचं तर, ही मुलगी इतकं सहन करते तरी डगमगत नाही. आयुष्याने तिला एकाच वेळी इतके धक्के दिले, पण ती उभी राहते. आणि आज तिने एका नव्या जीवाला जन्म दिला. हे जन्म घेणं फक्त बाळाचं नाही, तर अस्मिताच्या एका नव्या अध्यायाचंही आहे. आता ती फक्त स्वतःसाठी नाही, तिच्या त्या छोट्याशा बाळासाठीही लढेल, जगेल आणि जिंकेल. प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि ज्यांनी अजून बघितला नाही त्यांना शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात नवीन भागाच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आणि आनंदात राहा. धन्यवाद मंडळी, खूप खूप धन्यवाद.